कुंभ राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. अजिबात स्किप करू नका, कारण 25 जुलैचा हा दिवस तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत घेऊन येऊ शकतो. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आतून काहीतरी संशय होता, ज्या व्यक्तीच्या बोलण्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवत नव्हता आणि जी व्यक्ती तुमच्या समोर गोड बोलली पण त्याच्या मागं काहीतरी वेगळा खेळ खेळत असं तुम्हाला जाणवत होतं, त्या व्यक्तीच्या संबंधित एखादं लपलेलं सत्य तुमच्या लक्षात येण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या तुमच्या विरुद्ध कोणी मोठा डाव आखला आहे का? कोणी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आहे का? कोणी तुमची माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवत आहे का? किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीकडे पाहून मनातून अस्तव्यस्त आहे का? तर लक्षात ठेवा, 25 जुलैला प्रत्येक गोष्ट तुमच्या विरोधात जाईल असं नाही. उलट काही गोष्टी तुमच्या बाजूने वळण्यास सुरू होऊ शकते. आणि या व्हिडिओमध्ये सर्वात मोठा संकेत असा आहे, ज्याने तुमच्यासाठी डाव आखला आहे त्याच डावात तो स्वतः अडकण्याची वेळ येऊ शकते. ज्या व्यक्तीने तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, ज्याने तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, त्याने तुमच्या आणि दुसऱ्या व्यक्तीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याच व्यक्तीच्या काही कृत्यामुळे त्याचं खरं रूप समोर येऊ शकतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही घाई करू नका, कारण 25 जुलैला तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश शांत राहा आणि निरीक्षण करा. हो मंडळी, शांत राहा आणि निरीक्षण करा. कधी कधी शत्रूला हरवण्यासाठी आपण त्यांच्याशी लढण्याची गरज नसते. कधी कधी आपण फक्त शांत राहणं हेच आपलं गरजेचं असतं आणि समोरची व्यक्ती स्वतःच्या चुकीमुळे स्वतःच उघडी पडते. कुंभ राशी, जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून असं जाणवत असेल की माझ्याबद्दल काहीतरी बोललं जातं, कोणी माझ्यावर लक्ष ठेवतं, माझ्या कामात अडथळे आणले जात आहे, माझ्या जवळची व्यक्ती अचानक बदलली आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. पण पुन्हा एकदा सांगते, प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर फक्त राशी भविष्य ऐकून संशय घेऊ नका. आता पुढे आपण पाहणार आहोत, तो मोठा डाव नेमका कोणत्या क्षेत्राच्या संबंधित असू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं, तो माणूस स्वतःचा कसा अडकू शकतो. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका मंडळी. आपल्या चॅनलचं सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर आता तुमच्या विरोधाचा मोठा डाव नेमका कोणता आहे हे जाणून घेऊया. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या गोष्टीकडे येणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुमच्या विरोधाचा हा मोठा डाव नेमका कोण खेळत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 जुलैला त्याच डाव हा तुमच्या समोर कसा उघड होऊ शकतो. कुंभ राशी, जर तुम्ही रास कुंभ असेल तर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवत असेल तर या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. ही व्यक्ती कदाचित तुमच्या अगदी जवळची असू शकते, तुमच्याशी गोड बोलणारी असू शकते, तुमच्या सुखदुःखात सहभागी असल्याचं दाखवणारी असू शकते, पण तुमच्या यशाबद्दल मनापासून आनंदी नसलेली. तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरू केली तर तिच्याकडून विचित्र प्रतिक्रिया मिळू शकते. तुम्ही पुढे जाता तेव्हा ती व्यक्ती तुमचं मन खेचण्याचा प्रयत्न करते का? तुमच्या एखाद्या निर्णयावर वारंवार शंका निर्माण करते का? किंवा तुमचं एखादं गुपित जाणून घेण्यासाठी वारंवार प्रश्न विचारते का? तर कुंभ राशीच्या मंडळींनो, 25 जुलैच्या आसपास तुम्हाला या व्यक्तीच्या खऱ्या हेतूबद्दल काहीतरी संकेत मिळणार आहे. हा संकेत खूप छोटा असू शकतो, एखादा फोन, एखादा मेसेज, एखाद्या व्यक्तीचं अचानक बदललेलं वागणं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचलेली एखादी बातमी. आणि त्या एका छोट्याशा घटनेमुळे तुमच्या लक्षात येऊ शकतं की अरे, माझ्या मागे इतके दिवस काहीतरी वेगळं चाललं होतं. कुंभ राशी, ते खरी गोष्ट सुरू होते, कारण ज्या व्यक्तीला वाटत होतं की ते तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढं आहे, तिला अजून माहीत नाही की तुम्ही तिचा डाव ओळखायला सुरुवात केली आहे. पण मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे, लगेच त्या व्यक्तीकडे जाऊन जाब विचारू नका, कारण जर खरंच कोणीतरी तुमच्या विरोधात काहीतरी खेळ खेळत असेल तर तुम्ही शांत राहणं हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तुम्ही फक्त निरीक्षण करा, ती व्यक्ती कोणाशी बोलते, तुमच्याबद्दल काय बोलते, तुमच्या कामात कोणते अडथळा आणण्याचा प्रयत्न करते आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या समोर आणि तुमच्या मागे तिचं वागणं एकसारखं आहे का? कारण कुंभ राशी, 25 जुलैचा हा संकेत तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकते, प्रत्येक जवळची व्यक्ती आपली असेल असं नाही. प्रत्येक
दूरची व्यक्ती शत्रू असेल असं नाही, म्हणून कोणावर फक्त संशय घेऊ नका. पण तुमच्या मनात आधीपासूनच एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न निर्माण झाला असेल तर तिच्या शब्दापेक्षा तिच्या कृतीकडे लक्ष द्या. आणि आता सर्वात मोठी गोष्ट, ज्या व्यक्तीने तुमच्या विरोधाचा हा डाव खेळला आहे ती व्यक्ती स्वतःच्या एका चुकीमुळे अडकण्याची शक्यता आहे. तिने एखाद्याला तुमच्याबद्दल काहीतरी सांगितलं असेल, पण नंतर तेच बोलणं तुमच्या विरोधात जाऊ शकतं. तिने तुमच्याबद्दल एखादा गैरसमज निर्माण केला असेल, पण ते सत्य समोर आल्यानंतर लोकांना समजणं शक्य चूक तुमची नव्हतीच. आणि कुंभ राशीच्या मंडळींनो, त्या क्षणी तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल. तुम्ही शांतपणे मनात म्हणाल, मी काही केलं नाही, मी फक्त शांत राहिलो आणि सातत्याने स्वतःचं सगळं दाखवून दिलं. म्हणून 25 जुलैला एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई नको, राग नको, कोणावर अंधविश्वास नको, कारण कदाचित तुमच्या विरोधाचा मोठा डाव उघड होण्याची सुरुवात झाली असेल आणि हा डाव खेळणारा माणूस स्वतः आपला जवळचा अडकण्याच्या मार्गावर असेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, 25 जुलैला सत्य कसं समोर येईल? कुंभ राशीच्या लोकांनो, आता या व्हिडिओमधल्या सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, कारण आतापर्यंत आपण बोललो की तुमच्या विरुद्ध कोणीतरी डाव खेळू शकतो, पण आता प्रश्न असा आहे की तो डाव तुमच्यासमोर उघड कसा होणार? कुंभ राशी, लक्षात ठेवा, प्रत्येक सत्य मोठ्या आवाजात समोर येत नाही. कधी कधी सत्य एका छोट्या घटनेतून समोर येतं. एखाद्याला अचानक आलेला फोन, एखाद्याला अनपेक्षित मेसेज, एखाद्याला व्यक्ती अचानक बदललेलं वागणं किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती, आणि मग तुम्हाला सगळ्या घटना एकमेकांशी जोडणे होऊ लागते. तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, अरे माझे म्हणणं सगळं इतकं दिवस माझ्या लक्षातच आलं नव्हतं. कुंभ राशी, येथे तुमच्या आयुष्यात एक मोठा गैरसमज दूर होऊ शकतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही कदाचित विश्वास ठेवला, त्या व्यक्ती तुम्ही तुमच्या जवळ मानलं किंवा ज्याला तुम्ही तुमच्या मनात आयुष्यात महत्त्वाची जागा दिली, त्या व्यक्तीच्या एखाद्या कृतीमुळे तुम्हाला तिच्या मनातलं खरं काय आहे याची जाणीव होऊ शकते. पण लक्षात ठेवा, ही व्यक्ती प्रत्येक कुंभ राशीच्या आयुष्यात एकसारखी असेल असं नाही. काहींसाठी ही व्यक्ती नात्यातील असू शकते, काहींसाठी मित्र, काहींसाठी कामाच्या ठिकाणाची व्यक्ती, तर काहींसाठी एखादी जुनी ओळख. म्हणून फक्त राशी भविष्य ऐकून कोणावर संशय घेऊ नका. पण जर तुमच्या मनात आधीपासून एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न निर्माण झाले असेल तर 25 जुलैच्या आसपास तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे लक्ष द्या, कारण कदाचित ती व्यक्ती स्वतःची अशी एखादी चूक करेल ज्यामुळे तिचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. तिने तुमच्याबद्दल कोणाला काही सांगितलं असेल, पण बोलताना एखादी गोष्ट चुकूनही उघड होऊ शकते. तिने तुमच्या विरुद्ध काही योजना केल्या, पण त्या योजनात तिच्या हातातून एखादी चूक होईल आणि मग तुमच्या विरुद्ध खेळलेला डाव तुमच्याच बाजूने फिरू शकतो. कुंभ राशी, हा क्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण काही वेळा आपल्याला सत्य समोर आल्यानंतर राग येतो. आपल्याला वाटतं, मी याच्यावर एवढा विश्वास ठेवला, मी याच्यावर एवढं केलं आणि हा माझ्या विरोधात होता. पण इथे तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे. रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. समोरची व्यक्ती तुम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करू शकते, तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. एखादी चुकीची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि तुम्ही जर रागात आहात तर कदाचित त्याच गोष्टीचा वापर तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही शांतता म्हणजे तुमची ताकद आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, 25 जुलै सर्वात मोठा संदेश असू शकतो. सत्य समोर येईपर्यंत शांत राहा आणि सत्य समोर आल्यानंतर संयम सोडू नका. कारण ज्याने तुमच्या विरुद्ध डाव आखला आहे त्या कदाचित वाटत असेल की तुम्ही कधी माहिती नाही, पण त्याला माहीत आहे की तुम्ही आता जागे आहात. आता तुम्ही प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणार आहे, प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीला आपलं मानणार आहे आणि प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीकडे विश्वास ठेवणार आहे. तर प्रत्येक गोष्ट लगेच सगळ्यांसमोर सांगणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, कदाचित हा अनुभव तुमच्यासाठी एक मोठा धडा घेऊन येऊ शकतो. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास नाही ठेवायचा, स्वतःच्या अंतमनाचा आवाज ऐकून, त्याहून महत्त्वाचं काय, जर तुमच्या मनाने गेल्या काही दिवसापासून तुम्हाला वारंवार सावध केलं असेल, काहीतरी बरोबर नाही, काहीतरी लपलेलं जातं, ही व्यक्ती पूर्ण सत्य सांगत नाही, तर 25 जुलै आसपास घडणाऱ्या घटनेकडे शांतपणे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि शेवटी ज्या व्यक्तीने तुमचं आयुष्य बिघडवण्याचा विचार केला असेल, त्यांनी तुमच्या प्रगतीवर थांबण्याचा प्रयत्न केला असेल, त्या तुमच्या विरुद्ध मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न केला असेल, तोच माणूस स्वतःच्या चुकीमुळे अडचणीत येऊ शकतो. आणि कुंभ राशी, तुम्ही फक्त एक गोष्ट करा, शांत राहा, सावध राहा आणि सत्याला समोर येण्यासाठी वेळ द्या.
कारण तुमच्या विरोधाचा डाव जितका मोठा असेल तितका त्याचा पर्दाफाश झाल्यावर धक्का मोठा असू शकतो. त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येणार. कुंभ राशीच्या प्रिय बांधवांनो, भगिनींनो, आणि आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या विरुद्ध खेळलेला गेलेला डाव हळूहळू उघड होण्याची शक्यता आहे. 25 जुलैचा या काळ तुमच्यासाठी एक वेगळा संकेत घेऊन येऊ शकतो. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आधीपासून काहीतरी शंका होती, ज्या व्यक्तीच्या बोलण्यात कृत्यात तुम्हाला फरक जाणवत होता, ज्यावर तुम्ही कधी काळी पूर्ण विश्वास ठेवला होता, त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून काही माहिती मिळेल. कदाचित अचानक एखादा जुना विषय पुन्हा समोर येईल. कदाचित एखाद्या संभाषणामध्ये अशी गोष्ट बाहेर पडेल जी बाहेर पडायला नको होती, आणि त्या क्षणी तुमच्या मनात एक विचार येऊ शकतो, म्हणजे हा सगळा खेळ इतका दिवस माझ्या मागे का चालू होता. कुंभ राशी, ते तुम्हाला फक्त भावनांवर नियंत्रण ठेवायचं नाही, कारण सत्य समोर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया असते रागाची. तुम्हाला वाटेल, आता मी याला उत्तर देते, आता सगळ्यांसमोर याचा पर्दाफाश करते, आता याला कळू द्या मी कोण आहे. पण थांबा, ही तुमची परीक्षा असू शकते, कारण तुमच्या विरुद्ध डाव खेळणाऱ्या व्यक्तीला कदाचित हेच हवं असेल की तुम्ही रागात एखादी चूक करा, तुम्ही काही चुकीचं बोला, तुमच्याकडून एखादी चुकीची प्रतिक्रिया मिळावी, आणि मग तुमच्या प्रतिक्रियेचा वापर तुमच्या विरुद्ध केला जावा. पण कुंभ राशी, तुम्ही यावेळी शांत राहणार आहात का? तुम्ही काहीही घाईने करणार नाही. तुम्ही आधी संपूर्ण परिस्थिती समजून घेणार. कोण खरं बोलतं, कोण खोटं बोलतं, कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण फक्त तुमच्या समोर तुमचं चांगलं व्हावं असं दाखवतं, हे फक्त तुम्ही ओळखायला सुरुवात करा. आणि मग एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ज्याच्यावर तुम्ही सर्वात कमी संशय घेतला होता, त्याच व्यक्तीची भूमिका आता संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची असू शकते. पण पुन्हा सांगते, हे प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला लागूलच असं नाही. हा एक सामान्य राशी आधारित अंदाज आहे. तुमच्या प्रत्येक आयुष्यात कोणत्याही व्यक्तीबद्दल निर्णय घेताना तिची कृती आणि वास्तविक परिस्थिती पहा. आता कुंभ राशी, या काळात तुमच्यासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असू शकते जी तुमच्यावर मनापासून विश्वास ठेवते. तुम्ही अडचणीत असताना तुमच्या पाठीशी उभी राहते. कदाचित तुम्हाला तिची किंमत आजपर्यंत पूर्णपणे समजली नसेल, पण जेव्हा तुमच्या विरोधाचा डाव समोर येईल तेव्हा कदाचित हीच व्यक्ती तुमच्या बाजूने उभे राहू शकते. आणि त्यावेळी तुम्हाला जाणवेल, सगळे लोक वाईट नसतात. योग्य लोक उशिरा का होईना पण आपल्या सोबत उभे राहतात. कुंभ राशी, जर गेल्या काही दिवसापासून तुमच्या आयुष्यात एखादं नातं ताणपूर्वक झालं असेल तर 25 जुलै आसपास या नात्याबद्दल काहीतरी स्पष्टता मिळू शकते. काही नात्यामध्ये गैरसमज दूर होऊ शकतात, तर काही नात्यामध्ये सत्य समोर आल्यानंतर अंतर ठेवण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. आणि खरं सांगायचं तर कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यात दूर जाणं ही शिक्षा नसते, तीच आपली सुटका असते. कुंभ राशी, तुम्ही मागे वळून पाहाल आणि विचार कराल, जर हा माणूस माझ्या आयुष्यातून दूर गेला नसता तर मला माझ्या आयुष्यातील खरं लोक कधी कळले नसते. म्हणून 25 जुलैला जे समोर येईल त्याला घाबरू नका. जर सत्य तुमच्या विरोधात असेल तर त्यातून शिका, आणि जर सत्य तुमच्या बाजूने असेल तर त्याचा मार्ग काढा. फक्त शांतपणे पुढे चला, कारण तुमच्यासाठी आता सर्वात मोठा विजय आहे तुमचं मन शांत होणं. आणि शेवटी कुंभ राशी, ज्याने तुमच्या विरुद्ध डाव आखला आहे त्याला कदाचित वाटत असेल की त्याने सगळं जिंकलं, पण त्याला अजून माहीत नाही, खेळ अजून संपलेला नाही. कारण 25 जुलैच्या आसपास परिस्थिती बदलू शकते, लपलेली गोष्ट समोर येऊ शकते, गैरसमज दूर होऊ शकतो, आणि सर्वात मोठं म्हणजे ज्याने तुमच्यासाठी जाळं तयार केलं तो स्वतःच्या चुकीमुळे त्या जाळ्यात अडकू शकतो. कुंभ राशी, आता वेळ आहे घाबरण्याची नाही तर सावध राहण्याची. आता तुमचं नशीब पलटणार. मोठ्या संकेत आणि सावध राहण्याचा इशारा कुंभ राशीसाठी. कुंभ राशी प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आता या टप्प्यावर पूर्ण भविष्यवाणीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कारण आतापर्यंत आपण पाहिलं, तुमच्या विरोधात कोणीतरी डाव खेळण्याचा प्रयत्न करू शकतो. त्या डावाचा खरा चेहरा समोर येऊ शकतो आणि त्याच व्यक्तीच्या चुकीमुळे तिचाच डाव तिच्यावर उलटू शकतो. पण आता प्रश्न आहे, या सगळ्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदलणार? कुंभ राशी, 25 जुलैला आसपास तुमच्या आयुष्यातील एखादी आलेली गोष्ट पुन्हा हालचाल करू शकते. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात त्याचं उत्तर मिळणार नाही. ज्या व्यक्तीकडून तुम्ही एखाद्या निर्णयाची वाट पाहत आहात किंवा ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला
सतत चिंता वाटत असेल त्यामागे काहीतरी स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे आणि ते एक महत्त्वाचा संकेत आहे. ज्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण होत आहे तिचा प्रभाव हळूहळू कमी होतो. तुम्हाला जाणवेल की मी इतके दिवस एका चुकीच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे एवढा त्रास का घेते. कुंभ राशी, काही वेळा आपल्या आयुष्यात सर्वात मोठा बदल बाहेरून होत नाही, तो आपल्या विचारामध्ये होतो आणि 25 जुलैच्या आसपास तुम्ही कदाचित एक मोठा निर्णय घेऊ शकता. आता मला कोणालाही माझ्या मनावर, शांतीवर नियंत्रण ठेवून द्यायचं नाही. हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. ज्याने तुमच्यावर टीका केली, ज्याने तुमचं मन दुखावलं, ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा तुमच्या प्रगतीमुळे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याबद्दल विचार करण्यात तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवणार नाही. तुमचं लक्ष पुन्हा तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे वळेल, तुमच्या कामाकडे, तुमच्या कुटुंबाकडे, तुमच्या भविष्यातील ध्येयाकडे आणि कदाचित या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होईल. पण कुंभ राशी, एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, जर कोणी तुमच्या विरोधात काहीतरी केलं असेल तर त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण बदला घेण्यासाठी तुमची ऊर्जा खर्च होईल. त्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवा. तुमची प्रगती तुमचं उत्तर बनू द्या, तुमचं यश तुमचा आवाज बनू द्या आणि तुमची शांतता तुमची ताकद बनू द्या. कुंभ राशी, जर तुमची स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर 25 जुलैला काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात भीती बाजूला ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात जे सत्य आहे ते मला ओळखण्याची बुद्धी द्या, चुकीच्या व्यक्तीपासून मला दूर ठेवा आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. तुम्हाला कोणत्याही व्यक्तीबद्दल संशय असेल तर फक्त त्या व्यक्तीकडे, कृतीकडे लक्ष द्या. शब्दावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवा. आणि आता येताच आहे सर्वात मोठा संकेत. कुंभ राशी, कदाचित तुम्ही ज्या गोष्टीचे सध्या तुमचं नुकसान सहज घेत आहात तीच गोष्ट भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाईल, पण तिच्या जाण्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील योग्य व्यक्तीची किंमत समजेल. एखादा व्यवहार थांबेल, पण त्यामुळे त्या मोठ्या नुकसानापासून वाचू शकाल. एखादं काम अडकेल, पण त्याच काळात त्यापेक्षा चांगली संधी तुमच्या समोर येऊ शकते. म्हणून प्रत्येक अडथळा संकट समजू नका. काही अडथळे हे संरक्षण असू शकतात. कुंभ राशी, ज्याने तुमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा विचार केला असेल, ज्याने तुमच्या प्रगतीला थांबवण्याचा प्रयत्न केला असेल, कदाचित त्याला वाटत असेल की तुमच्यापेक्षा पुढे जाणे, तुमचं नशीब कोणाच्या एका डावामुळे संपत नाही. तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमची श्रद्धा आणि तुमची सकारात्मक ऊर्जा ही तुमची खरी ताकद आहे. म्हणून 25 जुलैला जर तुमच्या समोर एखादं सत्य आलं तर घाबरू नका. जर एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला तर स्वतःला दोष देऊ नका. मनात म्हणा, धन्यवाद, मला उशीर का होईना पण सत्य कळलं. कारण कुंभ राशी खोट्या व्यक्तीला गमवत नाही, हे नुकसान नसतं, कधी कधी तेच तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं संरक्षण असतं. आणि ह्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत 25 जुलैला कुंभ राशीने नेमकं काय करावं, कोणत्या गोष्टीपासून सावध राहावं आणि तुमच्या मनाला भीती दूर करण्यासाठी कोणता साधा आध्यात्मिक उपाय करावा आणि पुढच्या भागासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. कुंभ राशीच्या प्रिय बांधवांनो आणि बहिणींनो, आता संपूर्ण व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की 25 जुलै आसपास तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधात काही गैरसमज किंवा डाव असेल तर हळूहळू उघड होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घाई न करता शांत राहिला तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. कुंभ राशी, आता तुमच्या स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यात खरं कोण माझ्यासोबत आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या आयुष्यात अनेक लोक असतील. काही तुमच्या आनंदात सहभागी होतील, काही तुमच्या दुःखात सहभागी होतील, पण जे लोक असेही असतील जे तुमच्या यशाकडे पाहून मनात अस्तव्यस्त होतील. म्हणून 25 जुलैपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुमच्या आयुष्याची संपूर्ण माहिती देऊ नका. तुमच्या पुढच्या योजना, तुमचे आर्थिक निर्णय, तुमच्या घरातील समस्या, तुमचे वैयक्तिक नात्यामधील गोष्ट, या गोष्टी सर्वांसोबत शेअर करायची काही गरज नाही. कारण काही वेळा आपल्यावर नुकसान करणारा माणूस दूरचा नसतो, तो आपल्या जवळचा असतो. पण याचा अर्थ असा नाही जवळची व्यक्ती वाईट आहे की नाही. तुम्ही फक्त समजूतदारपणाने लोकांना ओळखायला शिका. कोणी तुमचे चांगलं करत असेल तर कोणी तुमची किंमत ओळखा, आणि कोणी वारंवार तुमचं मन दुखवत असेल तर तुमचा गैरसमज निर्माण करत असेल किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणत असेल तर त्या व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवणं चुकीचं नाही. कुंभ राशी, 25 जुलै या ऊर्जेचा सर्वात मोठा संदेश असा आहे, तुमच्या आयुष्यात चुकीची व्यक्ती दूर जाणं म्हणजे तुमचं नुकसान आहे, जे तुमच्या भविष्यासाठी संरक्षण असू शकतं. आता आपण एक छोटा आध्यात्मिक उपाय पाहू. जर तुमची
श्री स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर 25 जुलै सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे स्वामींचं स्मरण करा. डोळे बंद करा. मनातील नमस्कारम विचार शांत करा आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील सत्य मला ओळखण्याची बुद्धी द्या. चुकीच्या व्यक्तीपासून माझं रक्षण करा आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. यानंतर मनात श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा शक्य ती मदत करा. हा उपाय कोणत्याही चमत्कार घडवण्याची हमी नाही, पण त्या श्रद्धा, सकारात्मक मन शांती वाढवण्यासाठी तो तुम्हाला आधार देऊ शकतो. आणि कुंभ राशीच्या मंडळींनो, जर 25 जुलैच्या आसपास तुमच्यासमोर एखादं सत्य आलं तर घाबरू नका. जर एखादी व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला तर स्वतःला द्वेष देऊ नका. फक्त मनात म्हणा, मला सत्य वेळेवर समजलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला गमावतो, पण त्या व्यक्तीबरोबर आपलं दुःख, आपली चिंता आणि आपली नकारात्मकता दूर जाते आणि मग आपल्या आयुष्यात नवीन लोकांची जागा तयार होते. कुंभ राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, तुमच्या विरोधात कोणी कितीही मोठा डाव खेळला तरी तुमचं आयुष्य त्या व्यक्तीच्या हातात नाही. तुमचे आयुष्य त्या दिशाच्या निर्णयावर ठरते. तुमची मेहनत, तुमची ताकद, तुमचा संयम आणि तुमची श्रद्धा तुमचा आधार. म्हणून 25 जुलै कोणत्याही अफवेला लगे खरं मानू नका. कोणावर पुराव्याशिवाय विश्वास ठेवू नका आणि कोणत्या व्यक्तीबद्दल फक्त राशी भविष्य ऐकून निर्णय घेऊ नका. शांत राहा, निरीक्षण करा आणि सातत्याला स्वतः समोर घेऊन जा. कारण कदाचित ज्याने तुमच्यासाठी जाळं तयार केलं त्याच जाळ्यात तो स्वतः अडकताना तुम्हाला दिसेल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, स्वामी समर्थ मला संकटातून बाहेर काढाल. कुंभ राशी, जर तुम्हाला हा संदेश मनापासून पटला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर हो, तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो, तुमच्या मेहनतीला यश मिळो आणि तुमच्या विरुद्ध कोणतीही चुकीची गोष्ट असेल तर ते सत्य योग्य वेळी समोर येवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. चल मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. चला तर मंडळी, बाय.